करायचं बघा हा दसरूमच काय चाललंय तू कोणतं डोंगरात लावून ठेव या गावात कोलवाडीला इथे ठेवायचं नाही ओहो खंडूगुरु गावड्याचं बोलणं नारायण गावड्यानं ऐकून घेतलं गरवाड्याला आणि त्या जाग्याला आता पोरं म्हणतात त्याच्याकडनं शेवा काढून घ्यायची होय नारोबा गावडा चितागती झाला ओहो जर या पोरांचं उद्या भांडण बारक्यात आहे तर काय मिटवायला पाहिजे नाही तर बारक्यात भांडण मात्र त्या जाग्याला ते भांडण मोठं होणार होय होय आणि गावाला इकडे माझ्या बरोबर नाही असं लागलं म्हणा मात्र त्या जाग्याला नारायण गावड्यानं काय केलं रे बाबा या कोलवाडी घराला अरे त्या गावा कोलवाडीला अरे बा काय म्हणतो मात्र त्या जाग्याला गावा कोलवाडीला वाडीला रे गावा कोलवाडीला गोळा केल्या रे गोळा केल्या नारूबाच्या वाड्याला नारूबाच्या वाड्याला रंगाच्या वाड्याला रंगाच्या वाड्याला देवाला निवाडा निवाडा रे निवाडा यो चालला देवहाया कुणाचा कुणाचा रे देवहाया देवहाया कुणाचा देव झाला कुणाचा देवहाया कुणाचा देव झाला कुणाचा गावा कोलवाडीला वाडीला रे गावा कोलवाडीला काय प्रकार लागला घडाला त्या जाग्याला आज पंच गोळा केले घरवाड्याला ओ नारूबाच्या घरवाड्याला पंचांनी कसा न्याय निवाडा केला कसा केला बाबा आता पंच म्हणतात पंचाचा उद्धार करून असतो का नाही ह्या गावाच्या पंचांनी नारूबाच्या घरवाड्याला कसा न्याय निवाडा केला कसा न्याय निवाडा केला मात्र त्या जाग्याला तुम्हाला काय सांगतात हा या देवळाच्या डोण्या पुजाऱ्याचा काही संबंध नाही हा शेऱ्या मेंढ्यात काही संबंध नाही घरवाड्यात काही संबंध नाही म्हणून या डोण्याला तो उखाणच टाकायची. आता काय करावं कळना नारवाला त्या जोला घरदार त्याच्या वाटणीला होय कुणाच्या खंडगुरूच्या शेऱ्या मेंढ्याचं दिरीप हा देव देवाला सगळं त्या खंडगुरू गावड्याच्या गावाच्या पंचायती सर्वच त्यांच्या जोड्यानं केलं अरे धर्माच्या बाळाला ओपलाने ठेवला पर कोड्यात नारवा बाप त्या डोण्यात पडला हा बघा ओहो नारायण गावड्याने मनाचा विचार केला अरे सावत्र मुलगा जरी असला तरी काहीतरी ह्याच्या वाटणीला आपण द्यायला पाहिजे नारू माझ्या या गावड्याने, नारू माझ्या रे गावड्याने. नारू माझ्या रे गावड्याने, नारू माझ्या रे गावड्याने. विचार केला या मनाला, विचार केला या जगाला.
वाडीला काय राहिलं नवरा गावडीला गावा कोलवाडीला अरे कसा उपलाने टाकायचा डोण्याला काय तर वाटलं डोण्याच्या दिलं पाहिजे म्हणून हा या नारायण गावड्याने पण भगवंताचं कांबळा रे बाबा तीन रेगी कांबळा आहा. भंडाऱ्याचा वाटवा नवल्या नागलमध्ये योत हा. बावन करतो या सावत्र मोठ्याच्या शोधेने अरे डोण्या गावड्याच्या स्वाद्यानं केलं बेद उचल डोण्याच्या पुढ्या ठेवलं डोण्याला नरवा काय म्हणतो त्या ए ज्वाला बाळा सांगतो ऐक रे तुला ओहो अहो, एवढं वाईट वाटून गेलं तरी कारण नाही हा हे जे काय दिले बावन बिरद हा या बावन बिरदाच्या जीवावर जे काय मिळेल ते भक्ती तुला म्हणून सांगितले अरे बोला याला गेला या गावा कोलवाडीला काय प्रकार घडला रे बाबा त्या ठिकाण्याला प्रकारे घडला मात्र त्याचा गेला बावन बिरद त्या दोन्हीच्या सुद्याने केलं हा. आणि या भंडाऱ्याच्या जीवावर देवाच्या नावावर भक्ती मागायला सांगितले आपल्याला अरे आलं मग दुनिया मागून देवाच्या जीवावर डोण्या खात्या ज्वलना अरे नारोबा गावड्यानं हा या सावत्र मुलाचं डोण्या गावड्याचं दोन्ही हाताचं जळात केलेलं होतं म्हणजे त्याचं लग्न केलेलं होतं होय होय त्यामुळे त्या डोण्याची खरं सुद्धा संख्या होती बाबा म्हणून कोड्यात ते डोण्या पडला मात्र त्याचा गेला यो सावत्र मुलगा डोण्या पुजारी ओ चित्ता गती झाला रे बाबा कोलवाडी नगराला डोण्या कोड्यात कोल्या वाडीला पडला आपण म्हणतो डोण्या काय काळजी तुझ्या जीवाला बिरदगिरी डोण्याचा भक्तीला त्या ज्वला बाबा सांगतोय भक्तीला जा हा पण तुझ्या भंडाऱ्याच्या जीवावर देवाच्या नावावर जर भक्ती मागायला जायचं म्हटलं तर बायको सांगते जायचं बायकोला कुठून यायची आता घरात घ्यायची न कसं जायचं भगतीला त्या ज्वला डोण्या पूजा करणाऱ्या बाबा घरवाडा तोडला त्या ठिकाण्याला अरे डोण्या पुजाऱ्यानं घरात घेतली वाटतील आल्याला बिरद डोण्यानं संगतीला घेतलं आणि बरे आणि तो डोण्या गवडा त्या ज्वला जाता निघून गेला रे बाबा या कडकाच्या माळाला इथं गडकाच्या मालाला या
बघा ओहो या वाशी गावचा चापू माळी नावाचा रईत आईद्वारे दिवसाला या पटणकोडली गावामध्ये हा जुडीच्या देवांच्या दर्शनासाठी तुझा नेतीच्या नियमाला नवस फेडण्यासाठी शिवचा पुमामा घेऊन फुलाचा हरुला याचा कोलवाडीला हात. अरे हा काय तर त्या पळंब्याच्या बाळाचं वचन या देवाच्या माध्यमातून पूर्ण झालेलं म्हणून बाबा चापू माळी नेतीच्या नियमाला ऐकणाऱ्या दिवसाला वाशीमध्ये फुलाचा हार करायला गावात कोलवाडीला चालत अरे नियमाचा पुमामाचा भाला चालला रोज यायचा आणि रोज दोन्या गाठच्या मामाला पडायचा बरोबर आहे परत त्या दिवच्या दिवसाला त्या दिवसाला या चापू माळ्याने अंगाला फुलाचा हरुला इथं गुरुच्या रावळामध्ये देवास्ती घातला अरे डोल्या देवाला फुलाचा हरुला घातला इकडं तिकडं चाप मामा बघायला लागला अरे रोजची पूजा 24 वर्ष चापू माळी येतेला देवाच्या रावळामध्ये हा रोज दोन्ही पुजारी देवाची सेवा करताना नेत्राने बघत होता परत त्या दिवच्या दिवसाला त्या ज्वलला रोजचा यो पुजारी उद्या त्याला दिसेना. मायाचा पुजारी कुठं नजर पडेना. मायाला लागेना, कन्नू बिरू गावड्याला गावड्याला. बाबा रोजचा रे पुजारी कुठं मला दिसला कुणी मला अरे बाबा नू माझा रोजचा पुजारी कुठं मला दिसना माझा पुजारी कुठे गेला सांगतेला काय मला त्यावेळी ते खंडूर गावडा तेव्हा मला काय म्हणू ए दादा म्हणला ओहो एक लग्नात कुठे गेला रे?